Hello friends, myself Morej P. Today we are going to learn lesson number 1.4, Miss Slippery. We had divided this lesson in three sections. In first section, we had discussed on chit chat. In second section, we had learned part first of this lesson, and now we are going to learn third section. And in this section, we are going to learn part second of this lesson. Friends, here I have a textbook. You should also open your textbook and listen carefully. Part number second. Part number Part second, page number 19. The bell had already rung when I reached the school. सायली शाळेत पोहोचली तेव्हा शाळेची बेल आधीच झालेली होती. The teacher was in the classroom आणि शिक्षिका वर्गात पोहोचल्या होत्या. I sought permission to enter आणि मी वर्गात जाण्याची परवानगी मागितली. The teacher over a frown on her face. शिक्षिकेच्या चेहऱ्यावर एक राग दिसत होता. एक त्रासिक चेहऱ्याने शिक्षिकेने त्या सायलीकडे बघितले. But she let me enter. परंतु त्यांनी मला आत येऊ दिले. And told me to see her the teacher's room after the class. आणि त्या शिक्षिकेने तिला सांगितलं की तास संपल्यानंतर तू टीचर्स रूम मध्ये मला भेट. Her tone was not of annoyance or anger. त्यांच्या आवाजात जराही नाराजी व राग नव्हता. Yet an unknown fear made me nervous. तरीही एका अनामिक भीतीने मला निराश केले होते, असं सायली म्हणते. Reassuring myself that she was a kind-hearted teacher and would not punish me. सायली स्वतःला दिलासा देत होती की त्या एक काइंड हार्टेड म्हणजे एक दयाळू शिक्षिका, त्या एक दयाळू शिक्षिका होत्या आणि त्या तिला जराही शिक्षा करणार नाहीत असं ती स्वतःला दिलासा देत होती. I reached the teacher's room with hesitant step. आणि घुटमळत्या पावलाने सायली कशी होती त्या टीचर्स रूम पर्यंत पोहोचली. The teacher greeted me with a smile and asked me to sit by her side. बाईंनी हसून तिचे स्वागत केले आणि त्यांच्या शेजारी बसण्यास त्या सायलीला सांगितले. Her tender tone turned my sigh into sob. आणि त्यांच्या प्रेमळ आवाजामुळे तिच्या निश्वास सुटला असं आपण इथे म्हणूया. निश्वासाचा हुंदका सुटला असं आपण इथे म्हणूया. बघा पुन्हा वाचतो. Her tender tone turned my sighs into sobs. आणि त्यांच्या प्रेमळ आवाजामुळे माझ्या निश्वासाचा हुंदक्यात रूपांतर झाले. She pulled her chair close to mine. त्या शिक्षिकेने त्यांची खुर्ची त्या सायलीजवळ ओढून नेली. And patting me on the head said, आणि तिच्या डोक्यावर थाप ठेवून त्या म्हटल्या की What makes you cry, my child? तू का रडते आहेस माझ्या बाळा? I have not said a word to you. मी तुला काहीच बोलले नाही. After a brief pause, आणि क्षणभर थांबून त्या शिक्षिका तिला म्हटल्या की She continued. After a brief pause, she continued, Tell me what your trouble is. आणि एक क्षणभर थांबून त्या पुढे म्हटल्या की तुझा त्रास काय आहे, तुला कशाची भीती वाटते ते तू मला सांग. Confide in me. आणि तुझ्या मनातलं काय गुपित आहे तेही तू मला सांग असं त्या सायलीला तिच्या शिक्षिका म्हटल्या. For am I not like a sister to you? मी तुझ्या बहिणीसारखी नाही का? A real thrill ran through my entire frame. आणि माझ्या अंगातून एक प्रकारे शिरशिरी जाणवली, एक उत्साह जाणवला असं इथं आपण म्हणूया. For a moment I felt I should cling to her and cry. आणि जरा वेळ तिला वाटलं की त्या शिक्षिकेला आलिंगन द्यावं आणि मोठमोठ्याने रडावं असं तिला वाटलं. Of course, अर्थात I did not do so. परंतु तिने तसं केलं नाही. But I kept gazing at her with tearful eyes.
परंतु मी अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत राहिली. टेंडरली, हळुवारपणे, टीचर कंटिन्यूड. हळुवारपणे त्या पुढे म्हणाल्या, डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी? तुला दीदीचा अर्थ माहिती आहे का? इट मीन एल्डर सिस्टर. दीदी म्हणजे एक मोठी बहीण. वॉन्ट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल? मग तू तुझ्या मोठ्या बहिणीला तुझा त्रास काय आहे ते तू सांगणार नाहीस का? अमिड सॉब्स आय सेड. अमिड सॉब्स म्हणजे अमिड म्हणजे च्यामध्ये आणि सॉब म्हणजे हुंदक्यात. अमिड सॉब्स आय सेड, आणि हुंदक्यांच्या मध्ये ती म्हटली की द गर्ल्स कीप टीजिंग मी. मुली मला चिडवत असतात. सी लाफ, आणि शिक्षिका हसल्या. त्या सायलीचं ते उद्गार ऐकून त्या शिक्षिका हसल्या. व्हाय आर यू स्केअर्ड ऑफ देम? तू त्यांना का घाबरतेस? इफ यू क्राय लाईक दिस, जर तू अशाच प्रकारे रडत राहिली, अशाच प्रकारे घाबरत राहिली, दे विल पेस्टर यू ऑल द मोर. तर तुला यापेक्षाही त्यांची जास्त भीती वाटेल, जास्त तुला त्रास होईल. सो इग्नोर देम, म्हणून त्यांच्याकडे तू दुर्लक्ष कर. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. हु इज युअर फ्रेंड? मग तुझी मैत्रीण कोण आहे? आय शूक माय हेड अँड टीचर स्माइल्ड. मी नकारार्थीपणे माझी मान हलवली आणि त्या शिक्षिका ते बघून हसल्या. इट सीम्ड द टीचर हॅड poured her smile into my eyes. आणि जणू त्यांचे हसू त्या शिक्षिका त्या सायलीच्या डोळ्यात ओतत होत्या, त्या हसूंचा वर्षाव करत होत्या असं तिला जाणवलं. लाईक टू बी माय फ्रेंड सी सेड. त्या म्हटल्या की तू माझी मैत्रीण होशील का? असं त्या शिक्षिका त्या सायलीला म्हटल्या. द बेल रँग, आणि तेवढ्या शाळेची बेल वाजली. सी रोज, त्या उठल्या. विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक, आणि अगदी प्रेमळ अशी थाप माझ्यावर त्यांनी ठेवली, माझ्या पाठीवर ठेवली. अँड सी सेड, आणि त्या म्हटल्या की लिसन, यू वेर अ सिस्टर राईट. तू माझ्या बहिणीसारखी होतीस. नाऊ यू आर अ फ्रेंड टू, आणि तू माझी आता मैत्रीण सुद्धा आहेस. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव्ह. परंतु मला माझी मैत्रीण धाडसी, शूर अशी हवी असते. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव्ह, आणि तुला सुद्धा असं शूर, धाडसी होण्याचा प्रयत्न करावा लागेल असं त्या शिक्षिका त्या सायलीला म्हटल्या. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहील. स्टँड बाय म्हणजे इथं अर्थ आपल्याला घेता येईल, इथं दिलाय त्यांनी. टू स्टँड बाय समवन, टू सपोर्ट समवन म्हणजे एखाद्याला धीर देणे. त्या शिक्षिका त्या सायलीला म्हणतात की आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. मी नेहमी तुला धीर देईन, तुझ्या पाठीशी उभी असेन. रेस्ट अश्युर माय लिटल फॉर. माझ्या छोट्या मैत्रीण, तू स्वतःला धीर दे. नाव राईज अँड होप ऑफ टू युअर क्लास. आता उठ आणि तुझ्या वर्गात तू जा. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश. आणि माझा चेहरा जणू उजळला. माझ्या चेहऱ्यावरती एक उजाळा निर्माण झाला असं ती सायली म्हणते. रेड हॉट टू द इयर टिप्स. आणि तिच्या कानाच्या ज्या पाळ्या असतात, बघा इथं आपल्याला इयर टिप्स म्हणजे कानाच्या ज्या पाळ्या असतात असा अर्थ आहे. आणि तिच्या कानाच्या पाळ्या या लाल झाल्या व उष्ण झाल्या. जसं एखादी व्यक्ती एखाद्या वेळी जर भावनाविवश झाली, इमोशनल झाली, तर त्यावेळी तिचं नाक किंवा कान हे लाल होतात व एक उष्णपणे त्यांना तसं जाणवत असतं. त्याच प्रकारे सायलीला देखील रेड हॉट टू द इयर टिप्स, आणि तिच्या कानाच्या पाळ्या या उष्ण व लाल झाल्या होत्या. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश्ड लव्ह ऑन मी. आणि ती म्हणते की या अगोदर इतका प्रेमाचा वर्षाव माझ्यावर कुणीही केला नव्हता असं ती सायली म्हणते. लॅविश्ड इथं त्यांनी अर्थ दिलेला आहे. लॅविश्ड म्हणजे पोवर इन ग्रेट क्वांटिटी. लॅविश्ड लॅविशचा अर्थ इथं दिलेला आहे पोवर इन ग्रेट क्वांटिटी म्हणजे मोठ्या प्रमाणातील वर्षाव. म्हणजे सायली म्हणते नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश्ड लव्ह ऑन मी. या अगोदर कुणीही इतक्या प्रचंड प्रमाणात माझ्यावरती प्रेमाचा वर्षाव केलेला नव्हता. Thus
Thus, and here was my teacher. ज्या माझ्या शिक्षिका होत्या त्यांनी ते प्रेम तिला दिलेलं होतं असं ती सायली म्हणते. Who had spontaneously accepted, who had spontaneously accepted me as a sister, a friend. आणि माझ्या शिक्षिकेने मला अगदी ताबडतोब उत्स्फूर्तपणे मला एक सिस्टर म्हणून, बहीण म्हणून त्यांनी स्वीकारलं. I was beyond myself with joy. मला इतका आनंद झाला की तो गगनात मावेना आणि त्या आनंदाला पारावर देखील राहिलेला नव्हता. I wanted to chuckle. मला गालातला गालात हसावंसं वाटलं. To burst into near hysterical laughter. आणि हसत सुटावे की जणू हास्याचा स्फोट व्हावा इतकं हसावंसं तिला वाटलं. On winged feet I ran to my class. आणि पंख फुटलेल्या पावलांनी मी वर्गाकडे धावत गेली. Soon I was lost in a rare river. Soon I was lost in a rare river. मी स्वतःच्याच तंत्रीत हरवून गेली. रिव्हर म्हणजे ड्रीमी स्लीप, इथं अर्थ दिलेला आहे. रिव्हेरी म्हणजे ड्रीमी स्लीप, त्याला आपण दिवा स्वप्न म्हणतो की उघड्या डोळ्याने बघितलेलं स्वप्न असं त्याचा अर्थ होतो. आणि अँड सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रिव्हरी म्हणजे मी स्वतःच्या तंद्रीत हरवून गेले असं ती म्हणते. आय फॉरगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स. आणि मी पूर्णपणे विसरून गेले होते की मी या अशा वाईल्ड गर्ल्स म्हणजे ज्या तिला नेहमी चिडवायच्या, तिचा तिरस्कार करायच्या अशा मुलींच्या वर्गात ती बसलेली होती ही ती पूर्णपणे विसरून गेलेली होती. whose prime pastime was teasing me. आणि त्यांचा गतकाळ म्हणजे मला चिडवण्यात त्यांचा गतकाळ जायचा हे ती पूर्णपणे विसरून गेली होती. ड्युरिंग द ब्रेक आणि मधल्या अर्थात सुट्टीच्या दरम्यान the water bottle that I was drinking from fell on me and I got fully drenched. आणि ज्या बॉटलने ती पाणी प्यायची ती बॉटल तिच्या अंगावरती सांडली गेली आणि तिचा पूर्ण जो फ्रॉक होता तो ओला झाला. ड्रेंच म्हणजे काय, भिजणे, म्हणजे तिचा जो युनिफॉर्म होता तो पूर्णपणे भिजला. Right in front stood Maya and Chanda laughing away to their heart's content. आणि अगदी बरोबर माझ्या समोर उभ्या असलेल्या माया आणि चंदा ह्या जोरजोरात हसायला लागल्या. Chanda teased from the slippery hands of Slippery. The slippery bottle went slip, slip, slip. आणि चंदाने तिला काय चिडवलं की from the slippery hands to Slippery, the slippery bottle went slip, slip, slip. म्हणजे निसर्डीच्या हातातून निसर्डी बॉटल स्लिपरी, निसर्डीच्या हातातून निसर्डीच्या निसर्ड्या हातातून निसर्डी बॉटल सटकली 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 असं ती चंदा तिला चिडू लागली. अँड नाऊ आय लेट्स वॉच द फन. आणि आता मला नाऊ लेट्स वॉच द फन सेड विना. आणि आता विना म्हणते की चला आपण मजा बघूया. आय वॉज स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. आणि तिचा ओला झालेला जो फ्रॉक होता त्या फ्रॉकला ती म्हणजे पिळून काढत होती. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स. आणि त्याच वेळी तिला तिच्या शिक्षिकेचे शब्द आठवले ज्यावेळी तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या. तिच्या अंगावरती अनावधानाने तिची पाणी पिण्याची बॉटल सांडली आणि तिचा जो युनिफॉर्म होता तो भिजला आणि त्या मुली तिला चिडवत होत्या. त्यावेळी तिला तिच्या शिक्षिकेने सांगितलेले शिक्षिकेचे शब्द तिला आठवले. आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर देम कम्प्लिटली. मी त्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवली, त्यांकडे दुर्लक्ष केले आणि पूर्णपणे दुर्लक्ष केले असं सायली म्हणते. दे वेर नॉन फ्लोज्ड अँड वेंट अवे. त्यामुळे बघा, दे वेर नॉन प्लस्ड अँड वेंट अवे. त्यांनी इतके चिडवले तरी तिने त्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्या मुलींना काय करावे असे म्हणजे त्यांना जरा वेगळंच वाटलं. त्या मुलींना जरा वेगळंच वाटलं. आय सेन्स्ड अ फीलिंग ऑफ विक्टरी. आणि इथे सायलीला जणू
एक विजयाची भावना तिच्यात निर्माण झाली. एक विजयाची भावना तिच्यात निर्माण झाली. तिला जाणवली बिफोर द स्कूल क्लोज्ड फॉर द डे. आणि शाळा सुटण्यापूर्वी द टीचर केम टू द क्लासरूम अगेन. आणि तिच्या ज्या शिक्षिका होत्या त्या पुन्हा वर्गात आल्या. अँड सेड टू मी. आणि त्या सायलीला म्हणाल्या, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. आणि आजपासून तू प्रत्येक सकाळी डस्टर, रजिस्टर अँड चॉक या 3 वस्तू तुला वर्गात आणायच्या आहेत. ही रिस्पॉन्सिबिलिटी त्या शिक्षिकेने त्या सायलीवरती सोपवली होती. कम टेक दिस की. चल इकडे आणि ही चावी घे. कॅरी दिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम. आणि ह्या सगळ्या वह्या टीचर्स रूम मध्ये घेऊन जा. काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर. ह्या सगळ्या वह्या मोज आणि माझ्या ड्रॉवर मध्ये त्या तू ठेव. Ask the peon to show you my drawer. आणि शिपायाला विचार माझं ड्रॉवर कुठे आहे ते. My otherwise trembling legs were now filled with some miraculous strength. आणि ती म्हणते की इतर वेळी थरथरणाऱ्या माझ्या पायात मिरेक्युलस स्ट्रेंथ म्हणजे थरथर इतर वेळी थरकाप उडवणाऱ्या माझ्या पायात एक अद्भुत शक्ती संचारली होती असं सायली म्हणते. I rushed enthusiastically and completed the assigned job in a jiffy. मला नेमून दिलेले काम म्हणजे अर्थात तिला नेमून दिलेले काम तिने चुटकीसरशी पूर्ण केले होते. जराही वेळ लागलेला नव्हता. When I placed the key on the teacher's table. आणि जेव्हा त्या शिक्षिकेच्या ड्रॉवरची चावी सायलीने त्यांच्या टेबलावरती ठेवली, she looked at me and smiled. I smiled back. शिक्षिका तिच्याकडे बघून हसल्या आणि सायलीने देखील वळून शिक्षिकेकडे हसत बघितलं. I was thrilled from top to toe. मी अगदी नखशिखात आनंदाने भरून निघाले होते. I felt my little heart inflate with pride. आणि माझे इवलेसे हृदय जणू अभिमानाने भरून निघाले होते असं सायली म्हणते. I found a awkwardness. इथं awkwardness चा अर्थ दिलेला आहे and uncomfortable feeling म्हणजे अवघडल्यासारखे वाटणे. बघा, I found no awkwardness in moving about in my still wet frock. आणि माझ्या ओल्या फ्रॉक सहित वर्गातून बाहेर म्हणजे वर्गातून ये जा करण्यात तिला जराही अवघडल्यासारखे वाटले नव्हते. कारण इतर वेळी तिच्या मनात खूप भीती असायची, कुणी हसेल की काय, म्हणून ती वर्गात सर्वांसमोर येणं आणि सर्वांसमोरून वर्गातून बाहेर जाणं हे ती टाळत होती. परंतु त्या शिक्षिकेच्या सहवासामुळे तिच्या मनातली ती पूर्णपणे भीती निघून गेलेली होती. म्हणून ती म्हणते की आय फाउंड नो awkwardness in moving about in my still wet frock. आणि ती म्हणते की माझ्या ओल्या झालेल्या फ्रॉक सहित मला वर्गात जाणे किंवा वर्गातून बाहेर येणे यात जराही अवघडल्यासारखे वाटले नाही. नॉर was there any trace of fear while returning home. आणि घरी परत जाताना तिच्या मनात कुठलीही भीतीचा लवलेश तिला जाणवला नाही. पूर्णपणे ती भीतीविरहित म्हणजे भीतीविरहित तिच्या मनात एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडॉप्टेड ही जी स्टोरी आहे ॲडॉप्टेड फ्रॉम द स्टोरी बाय पोपटी हिरानंदानी. म्हणजे हिरानंदानीच्या कथावरती आधारलेली ही छोटीशी स्टोरी त्यांनी इथं आपल्याला दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय भित्री अशी मुलगी की जिचं नाव होतं सायली आणि त्या सायलीच्या मनातील भीती दूर करून तिला एक सुंदरपणे कसं जगावं आणि परिस्थितीवर मात कशी करावी हे तिच्या शिक्षिकेने शिकवलं. अशाच प्रकारे प्रत्येकाच्या जीवनात असे शिक्षक किंवा शिक्षिका येत असतात. त्या काहीतरी आपल्याला एक चांगला अप्रोच आणि चांगला असा मार्ग दाखवून जातात. चांगल्या वळणाला ते आपल्याला लावून जातात. खरोखर एक चांगली भूमिका, एक गुड रोल प्ले करतात ते आपल्या जीवनात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. बघा याच्यात जणू 1 2 3 4 5 6 there are 6 Martin said question
on this part second, and you have to try to find the answer of this margin side question. Okay, ठीक है, thank you.